लीला वहिनी, बरी आहेस ना तू आता? म्हणजे मी काय सतत रडतच असते का? तसं नाही ग, मला जस्ट तुझी काळजी वाटली म्हणून विचार. बरी बरी काय, मी खूप खुश आहे. हा, नाही ते कळलंच मला. एवढी ब्राईट स्माइल, हातात गरमागरम कॉफी, हे जे काही चालू आहे ना तुझं, कमेंडेबल कमेंडेबल. वाह, अँड द कॉफी इज ऑल्सो स्मेलिंग रिअली नाईस. हो ना, एजंटसाठी केलीये, त्यांना नक्की आवडेल. आवडणार म्हणजे आवडणारच. तू प्रेम जे ओतलंयस त्यात. ओ माय गॉड, लुक हू इज ब्लशिंग. थांब, नाही तुझी वेळ आली ना की मग बघ मी तुला किती चिडवते ते. आता थंड होईल रे, चल. लीलावहिनी नीट पाज एजंटना कॉफी. लीलावहिनी, तुझं आणि एजंटचं तर आता जुळलं, पण माझं आणि रेवतीचं जुळतंय का ते बघू. हो, आणि आपण असं केलं तर यंग कपल्सला खास करून टार्गेट करू शकतो. तसंही त्यांना बाहेर खाण्यासाठी फास्ट फूडचे जॉईंट्स हवेच असतात. अल्टिमेटली काय तर या अशा यंग क्राऊडकडून आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल, राईट? हरकत नाही, तुम्ही तसे लोकेशन्स नोटिस करा, बेसिक रेकी करा आणि 2 दिवसामध्ये आपण पुन्हा कनेक्ट होऊया. सर ॲक्च्युली आम्हाला थोडा अजून वेळ हवा होता, कारण की मध्ये आम्ही थोडं आउट ऑफ टाउन जाणार आहोत. सॉरी सर, ॲक्च्युली विराज एका कामासाठी आउट ऑफ टाउन आहे, पण मी आहे मुंबईत, सो आपण प्रत्यक्ष भेटूनही मीटिंग करू शकतो. तुम्ही वेळ कळवा. चालेल, मी कळवतो नसतं. थँक्यू. दादा, मला सांग, तू खरंच नाही येणार आहेस? आणि तू इतका टोकाला का जातोयस दादा? हे बघ, बाबांची इच्छा आहे ना की आपण सगळ्यांनी मिळून फॅमिली हॉलिडेला जायला हवं, आणि मग आपण त्यांच्या इच्छेला मान द्यायला हवा ना. कमॉन दादा, आता ना तू थोडा ओव्हर रिॲक्ट करतोयस. अरे बाबा फक्त बॅकआउट करायला नाही म्हणालेत ना, विच इज पार्शियली करेक्ट ऑल्सो. अरे आपण कम्पीट करूयात ना त्यांना. तुम्ही काही ऐकलत का? ऐकायची काय गरज आहे? आम्हाला माहिती तू काहीतरी आगाऊपणा केला असशील आणि एजंटने तुला रूमच्या बाहेर काढलं असेल, हो ना? सरस्वती मॅडम, अहो तर एजेंनी मला रूमच्या बाहेर काढलं असतं, हकलवलं असतं, तर मी इतका वेळ आत काय केलं असतं? लगेच बाहेर आले असते. आणि आज जाताना मी 1 मग घेऊन गेले होते. ते एका मगाचे 2 कसे काय झाले? जादू. एजंटच्या प्रेमाची जादू. म्हणजे काय झालं, मी 1च मग कॉफी घेऊन गेले ना, मग एजेंनी त्यांना या भेट मिळालेल्या मग मध्ये त्यांच्या मग मधली थोडीशी कॉफी मला दिली. आमचं तर ठरलंय आता क्रूजवर गेल्यावर पण ना असं छान कॉफी पीत पीत गप्पा मारायच्या. परत तुमच्या सगळ्या चौकशा करून झाल्या असतील तर हे घ्या, हे जरा किचन मध्ये नेऊन ठेवा. मी तुमची सासू तुम्हाला ऑर्डर देते. आणि हो,
जी माझं खरंच खूप प्रेम आहे तुमच्यावर आणि मी लवकरच तुम्हाला माझ्या मनातलं सांगणार आहे. ही ट्रिप माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण मी ठरवलंय काहीही झालं ना तर या क्रूजवरनं परत यायच्या आधी तुम्हाला माझ्या मनातलं सगळं सांगायचं. हे जे आता क्लबला गेलेत खेळायला आणि मग ते आले ना की आम्ही छान एकत्र ब्रेकफास्ट करू, मग छान एकमेकांच्या बॅग्स भरून देऊ. अति आगाऊपणे बोलत नाहीस का ग तू? त्याचं काय ना, समोरचा माझ्याशी जसं बोलतो ना मी तसंच त्याच्याशी बोलते. आता खरं तर मी तुमची सासू आहे, पण तुम्ही मला मान कुठे देताय तसा? कारण तू आमची सासू आहेस असं आम्हाला कधी तुझ्याकडे बघून वाटलंच नाही. आजच घे ना, आम्ही सगळे आंघोळ करून आमची कामं करून तयार होत, पण तू अजूनही नाईट ड्रेस मध्ये घरून फिरतेच. अशी असते का सासू? तरी सुद्धा हेच सत्य. सत्याने दुर्दैव आहे ते आमचं, कारण आम्हाला आमची सासू म्हणून अंतराईंची सवय आहे. आणि आमच्या अंतराई तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगल्या होत्या. नाही, असतीलच त्या चांगल्या, माझं काही म्हणणं नाहीये, पण काय ना, आता मीच आहे तुमची सासू. लीला, आपण जेव्हा एखाद्याची जागा घेतो ना तेव्हा ती जागा घ्यायची आपली पात्रता आहे का हे आधी बघायचं असतं. आमच्या अंतराई कशा होत्या ते माहित तरी आहे का तुला?